नाही, नक्की निधी नेहमीच थांबविण्यात आलेला आहे. जेव्हा जेव्हा एससी एसटी ओबीसी समाजाला काही विशिष्ट प्रकल्पाअंतर्गत किंवा नवीन बाबी लागू करण्याकरता निधीची गरज पडते आणि तशा प्रकारची मागणी वित्त मंत्रालयाकडून केली जात होती. नेहमीच ओबीसी समाजावरती वित्त मंत्रालयाकडून अन्याय करण्यात आलेला आहे आणि योग्य वेळी आम्हाला निधी देण्यात आलेला नाही. आणि आता कसं आहे की वारंवार ही आंदोलन करण्याचे वेगवेगळे टप्पे असतात आणि आता हा एक भावनिक प्रश्न समाजामध्ये झालेला आहे. तो भावनिक प्रश्न झालेला असल्यामुळे समाजातील वेगवेगळ्या समुदायाला जशा जशा प्रकारे आपला निषेध व्यक्त करावा लागतो त्या प्रकारे ते या मार्गाने निषेध व्यक्त करत असतात. परंतु हा निषेध व्यक्त करत असताना कुठल्याही प्रकारची राज्य सरकारची किंवा राष्ट्रीय संपत्तीची हानी होणार नाही याची काळजी आंदोलनकर्त्यांनी घ्यायला पाहिजे. उद्यापासून आता 10वी-12वीच्या परीक्षा सुरू होतात आहेत. या परीक्षेला जे कोणी विद्यार्थी बसणार असतील त्यांना कुठे अडथळा येऊ नये याची सुद्धा काळजी सर्व आंदोलनकर्त्यांनी घ्यायला पाहिजे असंच निवेदन मी आपल्या माध्यमातून करतो.